तारीख 28 फेब्रुवारी 2026. तटकरे बारामतीत जय पवारांनी गाडी चालवली. तारीख 20 फेब्रुवारी 2026. सुनेत्रा पवार रत्नागिरीत अनिकेत तटकरेंनी गाडी चालवली. बारामतीत तटकरेंनी वाहिली श्रद्धांजली. जय पवार झाले भाऊक. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नेमकं काय घडलं? अजित पवार यांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झालाय. याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. याच ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईहून सुनील तटकरे बारामतीत आले. यावेळी जय आणि पार्थ पवार त्यांच्यासोबत समाधीस्थळी दर्शनासाठी आले. सुनील तटकरेंना ज्या गाडीतून इथं आणलं त्या गाडीचं सारथ्य जय पवारांनी केलं. यामुळे गेल्याच आठवड्यात घडलेल्या एका घटनेची चर्चा पुन्हा सुरू झाली. ती म्हणजे सुनेत्रा पवारांच्या रत्नागिरी दौऱ्यात अनिकेत तटकरेंनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं. तेव्हा काय घडलं होतं, त्यावर टीका का झाली होती? समाधीस्थळी जय पवारांमधला हळवा लेख कसा दिसला? नेमकं काय काय घडलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. 28 जानेवारी 2026 मुंबई ते बारामती अजित पवारांचा अखेरचा प्रवास ठरला. बारामतीत अजित पवारांचं विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच कोसळलं. या अपघातात अजित पवारांसह इतर 5 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला 1 महिना पूर्ण झालाय. बारामतीत लाखोंच्या उपस्थितीत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे. याच समाधीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी पक्षाचे नेते सुनील तटकरे बारामतीत दाखल झाले. तटकरे मुंबईहून हेलिकॉप्टरनं आले. हेलिपॅड जवळ पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यांच्या गाडीतून तटकरे विद्या प्रतिष्ठानपर्यंत आले. यावेळी गाडीचं सारथ्य जय पवारांनी केलं, तर पार्थ पवार गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. यामुळे गेल्या आठवड्यात घडलेल्या एका घटनेची पुन्हा चर्चा सुरू झाली. ती म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रत्नागिरी दौऱ्यावर होत्या. आमदार शेखर निकम यांच्या मुलीचा लग्न सोहळा होता. अजित पवारांनी हयात असताना निकम यांना विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार रत्नागिरीत विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्या. यावेळी जेव्हा सुनेत्रा पवार हेलिकॉप्टरनं रत्नागिरीत आल्या, तिथून ज्या गाडीनं त्या विवाहस्थळी गेल्या त्या गाडीचं सारथ्य सुनील तटकरेंचे पुत्र आणि आमदार अनिकेत तटकरेंनी केलं होतं. पण त्यावर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या सुनेत्रा पवारांची गाडी ही शासकीय होती. त्यामुळं अनिकेत तटकरेंनी केलेल्या सारथ्यावर टीका झाली होती. आता सुनील तटकरे बारामतीत आले तेव्हा त्यांच्या गाडीचं सारथ्य हे जय पवारांनी केलं. या दोन्ही घटनांची मोठी चर्चा होतीये. दरम्यान तटकरेंसोबत जय पवार आणि पार्थ पवार बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झाले. त्यावेळी जय पवार भाऊक झाल्याचं दिसलं. आधी सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या फोटोला फुलं वाहिली आणि प्रार्थना केली. नंतर पार्थ पवारांनीही फुलं वाहत प्रार्थना केली. पण जय पवारांचं इथे एक वेगळंच रूप दिसून आलं. जय पवारांनी अजित पवारांच्या फोटो पुढे कधी बसून तर कधी उभं राहून हात जोडले, फुलं वाहिली. वडिलांच्या आठवणीनं भाऊक झालेल्या जय पवारांनी अजित पवारांच्या फोटोवर बसलेली धूळ स्वतःच्या हातानं स्वच्छ केली. जय पवारांची इथं वावरताना दिसणारी दृश्य त्यांना झालेलं दुःख सांगणारी होती. महिना उलटला तरी वडिलांच्या जाण्याचं दुःख त्यांना पचवता येत नाहीये. त्यामुळे महिनाभरानंतरही मिस यू डॅड म्हणत जय पवार दुःख व्यक्त करतायत. तर रोहित पवारांच्या मागणीला उघड पाठिंबा देतानाही जय पवार अग्रस्थानी आहेत. अजित पवारांसोबत नेमकं काय झालं याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असं जय पवारांनी म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात जय पवारांनी कुठे बसायचं हे प्रफुल्ल पटेलांनी सांगितल्यानं रोहित पवार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीत जय पवारांमधला हळवा, संवेदनशील आणि परिस्थिती धीरानं सांभाळणारा नेता अशी सगळी रूपं दिसल्याचं आता बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.